करत असताना आमच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलंय की यांच्या जातीचा दाखला नाहीये. जातीचा दाखला जो दाखल करण्यात आलाय त्याच्या वडिलाच आहे. तो महाराष्ट्राचा नाही, राजस्थानचा दाखला आहे. आणि तुम्ही अर्ज दाखल करून घेतलाय हे पण बेकायदेशीर आहे. शेवटी ते 8:30 वाजता अधिकारी सांगताय की त्यांनी ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की आमचा दाखला आहे, त्यामुळे आम्ही हे अर्ज स्वीकारतो, रद्द करत नाही. आता तुम्हाला पाहिजे तुम्ही कोर्टात जा. तिसरे उमेदवार आम्ही सांगतो आपल्याला मनीषा राहटे जिथे आमच्या उमेदवार लढताय त्याच्याही उमेदवारी रद्द झाली पाहिजे, पण तसा निर्णय झालेला नाही. मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितोय की ही लोकशाही आहे जे निर्माण करण्यात आलेले आहे, जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. या 3 वाड्याच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ, पण याला वेळ लागणार आहे. पण आता एखादा राजस्थान मधला मागासवर्गीय उमेदवारी घेऊन जर निवडणूक लढत असतील तर या मुंबईतले जे महाराष्ट्रातले मागासवर्गीय त्यांच्यावर अन्याय होत आहे. उद्या देशभरातले मागासवर्गीय येऊन मुंबईमध्ये सगळं ती जागा भरून टाकतील. असंच ओबीसीच्या जागेच्या बाबतीत असा अन्याय कळलं पाहिजे की आज तुम्ही निर्णय देताय, कोर्टात विषय गेल्यानंतर तुमच्या नोकऱ्या पण जाणार आहे उद्या, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी त्यांना स्पष्टपणे सांगतोय. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे, जे इथे महाराष्ट्रामध्ये जबाबदार आहे, की या प्रकारे हे सगळं घडत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि निश्चित रूपाने 16 तारखेला हे चित्र आपल्याला दिसेल. आज जास्त बोलणार नाही, पण आपल्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने त्याचे उत्तर द्यायला माझी तयारी आहे. की निकाल आल्यानंतर सगळे विषय कोर्टात जाणार आहे आणि सिद्ध झाला की तुम्ही बेकायदेशीर कामं करताय तर उद्या नोकऱ्या पण जाणार आहे त्यांची. नाही, आम्ही हे निवडणूक निर्णय अधिकारीला हे जोपर्यंत ते निर्णय देत नाही आणि या प्रक्रियेमध्ये एकदा निर्णय झाला की मग त्याच्यावर अपील तुम्हाला कोर्टात करावं लागतं, आयोगाच्या अखत्यारीत नसते. नाही, आमच्या पण होऊ शकते ना, कोणाचा होईल नाही, आमच्या होऊ शकते. या मुंबईमध्ये कोणाच्या मनात काही शंका असेल तर खुलासा करतोय. मी त्यांनी 8:30 वाजेपर्यंत त्याचा निकाल दिला नाही. शेवटी त्यांनी असं सांगितलंय, हे आमच्याकडे ऍफिडेव्हिट आहे, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचे ऍफिडेव्हिट आहे, आम्ही स्वीकारतोय. तर शेवटी त्यांच्या निकाल दिल्यानंतर कोर्टात गेल्याशिवाय आमच्याकडे दुसरा उपाय नाही, आम्ही कोर्टात जाणार आहोत.
आणि एक गौतम साबळेचा आमचा वार्ड आहे 87 जिथे बेकायदेशीर बांधकाम केलेल्या उमेदवारांनी. महापालिकाचे प्रशासक आहे ते अंतिम अधिकारी त्याच्यावर दबाव वाढवून आपल्या मित्रपक्षांना नाही, मित्रपक्ष असतील कोणी असतील, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक पक्षाच्या अधिकाऱ्या निवडणूक लढायचा. पण जे नियम कायदे करण्यात आले त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजे. आमचा एक अर्ज बाद करण्यात आलेला आहे. त्या अर्जामध्ये सगळं फॉर्म बरोबर आहे. एफिडेव्हिट मध्ये 2 सह्या लागत आहे आणि एक सही वकीलनी त्यांच्या म्हणजे कुठे ते घाईगर्दीमध्ये राहून गेला. त्या एफिडेव्हिट मध्ये 10 सह्या आहे तरी त्याला रद्द करण्यात आला. उदाहरण तुम्ही सांगताना निवडणूक लढत असताना पवार साहेबांच्या पक्षाच्या उमेदवारांची अशीच चुका होती. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काही लहान चुका आहे, हे आम्ही त्याला रद्द करत नाही, आम्ही अर्ज स्वीकारतो. आणि तेव्हा आम्ही इतकं काही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. उदाहरणं अशी आहे तरी आम्हाला दिसते की थोडासा जे अधिकारी आहे ते चुकीने वागताय. त्या बाबतीत निवडणूक आयोगाला आम्ही राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. ते उत्तर देऊ शकताय. पण अधिकाऱ्यांना इतकं मी अधिकाऱ्यांना इतकंच बोलू शकतो की कोर्टात गेल्यानंतर बरेचसे अधिकाऱ्यांच्या अशी कामं केल्यानंतर नोकऱ्या पण गेलेल्या. बघा असं आहे की या मुंबईमध्ये काही ठिकाणी भाजप समोर आमच्या लढत आहे, काही ठिकाणी शिंदे साहेबांच्या समोर आमची लढत आहे, काही ठिकाणी काँग्रेस समोर आमची लढत आहे. वेगळे वेगळे वार्डामध्ये वेगळी वेगळी परिस्थिती आहे. आम्ही एका पक्षाच्या विरोधात असं नाहीये. आम्ही आमच्या उमेदवार जिंकण्यासाठी लढतो. आता प्रतिस्पर्धी कोण असेल ते हळूहळू कळेल. बरेच ठिकाणी असे पण आहे काही भाजपची जागा आम्ही त्यांना पराभूत करून आम्ही जिंकणार, सिटिंग जागा आमच्या खात्यात येणार आपल्याला चित्र दिसेल. काँग्रेसचे उमेदवार आहे, एक समाजवादी पक्षाहून उमेदवार तुमच्या विरोधात ते बोलत होते. आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षात भाजपचे लोक बोलत नाही. ठीक आहे, त्या मला माझ्याकडे माहिती नाही. गुन्हेगार आणि शिक्षा झाली हे 2 वेगळे विषय. गुन्हा कुणावर पण होऊ शकते, पण एखादा शिक्षा झाली तर तशी लोक निवडणूक लढू शकत नाही. तर काय सत्य परिस्थिती आहे गुलशन कुमार हत्याकांडबाबत मला माहीत नाही. पण कायदे नियम मध्ये अशी तरतूद आहे, शिक्षा झाल्याशिवाय कुणालाही निवडणूक लढण्यापासून आपण मनाई घालू शकत नाही. राहुल नार्वेकर यांचा जो व्हिडिओ जो व्हायरल होता त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पदाचा की मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून मी पोलिसांना इन्स्ट्रक्शन देतो अशा प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलंय. त्या पदावर बसलेल्या माणसाला या प्रकारचे कृत्य करणं हे योग्य नाही. एक जबाबदार पदावर बसून जर कोणी असं वागत असेल तर चुकीचं आहे. नाही, त्या आडे त्यांच्यासमोर आडे नावाचे उमेदवार मला वाटते. आता त्यांना काय भूमिका घ्यायची ते घेऊ शकते, तिथे आमचा उमेदवार नाही. आम्ही तर भूमिका घेतली होती, आम्हाला स्वबळावर लढायचं आहे. दादांनी त्याला कुठेतरी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, त्यासाठी त्यांचे मी आभारी आहे.
महायुती म्हणून आपणही सहभाग घ्या आणि दुसरीकडे भाजपचा अशी भूमिका घेत असेल की नवाबालिक जर प्रचारात असतील तर आपला नवाबालिक नको ही विसर्जनी तुम्हाला वाटत नाही? ते 16 तारखेला कळेल ना की राष्ट्रवादीची ताकद काय आहे. माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही. इतके लोकप्रिय असतील, बिनविरोध होत आहे, तर मला वाटते आता त्या भागातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. घोषणा होता, कार्यकर्त्याची भूमिका होती की आपण स्वबळावर लढलं पाहिजे. काही लोकांची भूमिका होती की आपण सोबत गेले पाहिजे. आता 2 मतप्रवाह असताना अध्यक्षाने शेवटी त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच्यातून काही साध्य झालेलं नाही, हे सत्य आहे. त्याच्या बाबतीत मला माहिती नाही, पण स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आहे. मी त्याचे आभारी आहे. गरज असेल नसेल ते 16 तारखेला कळेल. आमच्या महापौर बसणार आहे. हसू नका. 1 जागेवर झारखंडमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते, 30 जागेवर महापौर पण होऊ शकतो. एक मिनिट. जिस तरीके से कई बार में ऐसा मेरे अधिकारी है, उन्होंने कई दिनों पे आपके जो भी कैंडिडेट्स हैं उन पर आपत्तियां दिखाई, लेकिन दूसरी तरफ बीजेपी या शिवसेना के उम्मीदवारों को जिस तरीके से उन्होंने दी चीजें उसे कैसे देखते हैं, उसी में देखिए, मैं आपको पहले बोल चुका हूं कि अधिकारियों को जो राज्य सरकार ने चुनाव के लेके नियम बनाए, कानून बनाए, उसके दायरे में ही निर्णय करना चाहिए. अब ये मामला सिर्फ चुनाव आयोग तक कोई डिसाइड नहीं हो सकता. इस मामले को डिसाइड करने के लिए सीधे कोर्ट में जाना पड़ेगा, और कोर्ट में पूरी तरह से हमें वो है कि फैसला अधिकारी के निर्णय के खिलाफ आएगा. कई बार ऐसा भी हुआ है कि कोर्ट ने अधिकारियों पे कार्रवाई करने के आदेश भी दिए. हमें लगता है कई अधिकारी इसमें नपेंगे. नहीं, वो तो अधिकारी बता पाएगा, लेकिन अधिकारी नपेंगे इतना मुझे पूरा विश्वास है. देखिए सोनू जी, जो चुनाव के नियम है, चुनाव निर्णय अधिकारी का फैसला अंतिम होता है. अगर वो आपको मान्य नहीं है तो आपको न्यायालय में जाना पड़ेगा. न्यायालय में जाएंगे, लेकिन अभी वो चुनाव रुकने वाला नहीं है. न्यायालय में जाएंगे, फैसला होगा तो कई अधिकारी इसमें नपेंगे. ये सच्चाई है. पूरे इस चुनाव के दौरान एक कैंपेन आपके नाम का जो कर रहे हैं, अलग अलग मंचों से कहा गया कि हम एनसीपी के साथ जा रहे हैं कि जवाबदारी एनसीपी को दी कर रहे हैं. जो लोग बोल रहे हैं उनके ही विधानसभा क्षेत्र में भी हम एक सीट पे चुनाव जीतेंगे. बघा, 3 उमेदवार जे आमच्या घरातले, माझे घरातले नाही, माझे परिवारातले नाही, माझे परिवारातला एकही उमेदवार नाही. माझी बहीण त्याचा वेगळा परिवार आहे, माझा भाऊ त्याचा वेगळा परिवार आहे. हा, ते आमच्या जे 3 लोक लढत आहेत त्याचे 2 लोक सिटिंग नगरसेवक होते. 2017 साली पण ते 3 जागेवर लोक लढले होते. ज्या जागेवर आमदार जे आता सना आहे ती हारली होती, त्या जागेवर आमच्या भाऊ लढतोय, आणि त्यांची सून आहे ते त्यांच्या जागेवर लढतायत. ते ओबीसी आहे. आपकी पार्टी उसके बावजूद लगातार आपका विरोध किया गया. उसके बाद अशोक दादा ने जो रोक अपनाया वो साफ तौर पर दिखता है. लेकिन इस पूरे समीकरण में क्या गठबंधन का पालन जब हुआ ही, तो
तो ऐसे में तो परेशानियां आना वाजिब है। आप क्या देखिए, ऐसा है, कोई गठबंधन धर्म महाराष्ट्र में पिछले जो चुनाव हो गए, आज भी कोई गठबंधन धर्म की ऐसी बात नहीं है। कई जगह पे कांग्रेस से भी लोगों ने, महायुति के लोगों ने गठबंधन किया, कुछ जगह पे पवार साहब से शिंदे साहब ने गठबंधन किया। तो अलग अलग परिस्थितियां महाराष्ट्र भर में लोगों ने देखी है और हम लोगों ने निर्णय किया था कि हमारे स्थानीय लोगों को अधिकार दिया जाता है, किसके साथ आप चुनाव लड़ना चाहते हैं आप तय करो। उस प्रकार हमारी पार्टी ने निर्णय किया था। आज पवार साहब के साथ हमारा गठबंधन है, कई जगह पे परभनी में है, पिंपरी चिंचवड़ में है, पूना में है। तो परिस्थितियां अलग तरह की है। हमें लगता है कि यूपी धर्म की बात जो हो रही है, गठबंधन धर्म की बात, महाराष्ट्र में गठबंधन धर्म कभी भी रहा नहीं है। कांग्रेस के लोग भंडारा में भारतीय जनता पार्टी के साथ सत्ता चला चुके हैं, गोंदिया में सत्ता चला चुके हैं, कोल्हापुर में सत्ता चला चुके हैं। तो आज ये नहीं, महाराष्ट्र का इतिहास है कि सभी लोग मिलजुल के जो जिस तरह से चल सकता है मामला, पिछले 25-30 सालों से इस तरह से महाराष्ट्र में राजनीति चलती रही है। को लेकर जिस तरीके से शिवसेना और बीजेपी कह रही है कि उद्धव ठाकरे अब जिस तरीके से मुसलमानों के प्रति आकर्षित हो रहे हैं, कहीं न कहीं हिंदुत्व का अपमान हो रहा है। आपकी पार्टी कह रही संविधान सद्भाव के साथ है, तीनों महायुति में है, कैसे देखते हैं किस मोड़? देखिए, हम लोग ने पहले ही स्पष्ट किया है, दादा ने पहले स्पष्ट किया है कि हम लोग भले सरकार में हों, लेकिन वैचारिक हमारी आइडियोलॉजी अलग है। हम विचारों से समझौता नहीं कर सकते, पॉलिटिकल एडजस्टमेंट है। पिछले 2-2.5 साल से ये बात बार बार कही गई। अब उद्धव जी के बारे में बीजेपी क्या बोल रही है, वो उद्धव जी को जवाब देना पड़ेगा। अब हम लोगों को, कुछ लोगों ने आरोप लगाया कि जो मुस्लिम वोट बैंक है उसमें सेंध मारने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लड़ रही है। बाहुल, मुस्लिम बाहुल क्षेत्रों में हमारे उम्मीदवार नहीं है। आप देखोगे तो कुल मिला के मुंबा देवी में हमारा 2 उम्मीदवार हैं, हमारे भिंडी बाजार में 1 उम्मीदवार कुलाबा में है, लेकिन मदनपुरे में हमारा उम्मीदवार नहीं है। या शिवाजी नगर में जो मुस्लिम बाहुल वार्ड है उसमें हमारे उम्मीदवार नहीं है। तो ये बोलने के लिए जिसको जैसा लगता है उस तरह के लोग एक दूसरे पे आरोप लगाते हैं। जहां हम चुनाव जीत सकते हैं, एक मैं विधानसभा क्षेत्र आपको बता देता हूं, एक वार्ड नंबर 135, कभी किसी ने अंदाजा नहीं लगाया कि वार्ड नंबर 135 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चुनाव जीतेगी, जहां भारतीय जनता पार्टी का एक बड़ा नेता चुनाव लड़ रहा है। हमें लगता है वो भी सीट हम जीतेंगे। उत्तर भारतीय महापौर बनाने का विरोध कर रहे हैं, कुछ लोग कह रहे हैं कि खान महापौर नहीं बनेगा, मलिक नहीं बनेगा, शेख नहीं बनेगा। इस पे आपकी पार्टी का क्या प्रूफ है? हमारी पार्टी का बनेगा और जीते हुए नगर सेवक तय करेंगे कि किसको बनाना है। हमारी पार्टी से सबसे ज्यादा उत्तर भारतीय हैं। जरा सुनिए, हमारी पार्टी से 2 यादव लड़ रहे हैं, हमारे पार्टी से 1 मुराव लड़ रहा है, हमारी पार्टी से राय लड़ रहा है, हमारी पार्टी से राजपूत लड़ रहा है, हमारी पार्टी से श्रीवास्तव लड़ रहा है। तो उत्तर भारतीय की लिस्ट आप देखेंगे हमारे, तो हमने जरा देखिए जिस तरह से हमारे लोग चुनाव लड़ रहे हैं, तो हमने सबको फैसला किया है। मेयर हमारा बनेगा, जीते हुए नगर सेवक वो तय करेंगे कि कौन बनेगा। आपका जो मेयर बनेगा, दावा करें कि आपकी पार्टी का मेयर बनेगा, तो महायुति के सपोर्ट से बनेगा या महाविकास आघाड़ी का? अरे हमारा मेयर बनेगा, वो समय आने पे तय किया जाएगा किसके साथ लेंगे। नहीं, एक तख्ता अभी आपको दे देंगे थोड़ी देर में।
ऐसा है कि सबसे पहले आप देखेंगे तो चंबल के डाकू को टिकट देने वाली कौन सी पार्टी है, उसका इतिहास देखिए। बीजेपी ने एक उम्मीदवार को टिकट दिया है और उसमें उनकी पत्नी खत्म हो गई थी। उनके पति के पास मतलब पति के 4 बच्चे हैं, उसके बाद दूसरी पत्नी को टिकट दिया जाता है, तो इसे क्या वैलिडिटी मानी गई? नहीं, पत्नी के कितने बच्चे ये तय किया जाएगा। कहाँ देखो, 4 शादी के लिए हम बदनाम है, लेकिन बहुत सारे लोगों के 5-5 शादियां हैं। राष्ट्रवादी महापौर होईल, मुंबईकर महापौर होईल। मुंबईकर महापौर होईल। रीजन क्या है? लोगों का समर्थन हमको मिल रहा है। मैं आज बड़ा दावा नहीं कर रहा हूँ। 135 नंबर वार्ड का आपको मैं बता रहा हूँ, शिवाजी नगर मानपुर में है। आप जाके, बड़ा नेता बीजेपी का है, आप जाके देखो क्या हाल है। हमारे बिना महापौर नहीं बनेगा और हमारा महापौर बनेगा, ये तय है। अभी हो पता नहीं, मैंने सुना नहीं। मेरे घर से भी 3 है ना, मुझे क्या अधिकार है इस पे बोलने का? नहीं, चुनाव परिवार के 1000 लोग लड़ने, तय करना जनता का अधिकार है। और पिछले बार भी हम लोगों को 2 सीटों पे लोगों ने जिताया, तीसरे पे अगर ये हारती नहीं तो आमदार नहीं बनती। ते आम्ही जे आमचा जाहीरनामा आहे ते 2-3 दिवसात जाहीर नाही। बघा, आम्ही कुणावर टीका करणे, हे असे ते तसे आम्ही अजिबात करणार नाही। आम्ही काय करू इच्छितो, ते जे वार्ड आहे ते वार्डच्या काय समस्या आहे, आमचे उमेदवार त्या वार्डचे समस्या घेऊन किंवा त्याचे समाधान आम्ही काय केलेलं आहे। आमचे जे सिटिंग नगरसेवक ते पण लढताय, काही माजी नगरसेवक लढताय। एकंदरीत जे आमच्या वार्ड वाईज जे काही असतील, आमच्या वार्डचा आम्ही जाहीरनामा घेऊन लोकांमध्ये जाऊ आणि त्या आधारावर ही निवडणुका होणार आहे। कोणी समजत असेल की करोडो रुपयाच्या होर्डिंग लावून मतं मिळणार आहे, अजिबात नाही। कोणी समजत असेल की जाहिरातबाजी करून मतं मिळणार, अजिबात नाही। गल्ल्यांमध्ये, इमारतीमध्ये, झोपड्यांमध्ये वेगळे वेगळे प्रश्न असतात। काही ठिकाणी भटके कुत्र्यांचे प्रश्न आहे, काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहे, काही ठिकाणी उंदराचा प्रश्न आहे, घाण पाणी येते, सांडपाणी येते याचे प्रश्न आहे, ट्रॅफिकचे प्रश्न आहे, घनकचऱ्याचे प्रश्न आहे। तर वार्ड निहाय वेगळी वेगळी परिस्थिती आहे। त्यासाठी हे निकाल सर्व ठिकाणी मुंबईभर एक लाट येईल अशी परिस्थिती नाही। वार्ड, एका वार्डाला दुसरे उमेदवार आणि दुसरे वार्डाला दुसरे उमेदवार 3-4 दिवस गेल्यानंतर आपल्याला या बाबतीत अंदाज येईल। नाही, आता ते सगळं माहिती आपल्याला देऊ, अजून ते ठरलेलं नाही। मराठी माणूस, मी पण मराठी आहे, त्याची परिभाषा काय? राज्य निर्माण झाला त्या आधीपासून मी मुंबईत राहतो, मी मराठी आहे। मराठी हे मराठी प्रांत रचना आहे आणि या मुंबईमध्ये जन्मल्यास प्रत्येक माणूस हे देशभरात ते लागू आहे। आणि त्रिभाषा सूत्र या महाराष्ट्रामध्ये आहे। हिंदी, मराठी, इंग्लिश हे त्रिभाषा सूत्र या महाराष्ट्रामध्ये पहिलेपासून लागू आहे। आता त्याला मुद्दा करून कोणी राजकारण करत असेल तर मला वाटते ते योग्य नाही। थैंक यू। पता नहीं, चुनाव मुंबई में हो रहे, ढाका के चुनाव नहीं है। थैंक यू।